कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच सर्व राजकीय पक्ष मोर्चे बांधणीला लागले आहेत. असे असतानाच कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र अजूनही काही राजकीय हालचाली दिसत नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची तोंडे चार दिशेला चार अशी परिस्थिती झाली. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना काँग्रेसवरच अवलंबून असणार आहे. महाविकास आघाडी म्हणून ठाकरे सेनेने निवडणूक लढवली तरच त्यांचे निवडणुकीत नाव राहील, अन्यथा या निवडणुकीत त्यांना अस्तित्व टिकवणं अवघड जाणार आहे. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि उपनेते संजय पवार यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. शहर प्रमुख सुनील मोदी हे त्यांचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे या एकट्याच पक्ष म्हणून सर्वत्र हजेरी लावत आहेत. शिवसेना पक्ष म्हणून पदाधिकाऱ्यांची अजून एकदाही एकत्रित अशी बैठक झालेली नाही. पक्षाचे संपर्क प्रमुख कोल्हापुरात कधी येतात व कधी जातात हेही पदाधिकाऱ्यांना समजत नाही. त्यामुळे शिवसेना काय करणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ठाकरे गटाने महाविकास आघाडी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 35 जागांची मागणी केली होती, परंतु काँग्रेस इतक्या जागा ठाकरे गटाला देईल असं वाटत नाही. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.